नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आज आपण आलो होतो कालव्याला येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, माझी तर मी चायनीज भेटतो, पण आज कालव्याचा चायनीज स्पेशल खायला आलोय. चायनीज खायचं स्टॉलवरचा तुम्हाला माहिती असेल, भरपूर ठिकाणी ना असे चायनीज वगैरे तुम्ही खाल्ला असाल. म्हणजे प्रत्येक आपल्या एरियामध्ये पण एक कॉर्नरला बघत चायनीजचा एक ढाबा असतो किंवा दुकान शॉप असतो. तर आज स्पेशल चायनीज खायला आलो मी मित्रांनो कालव्याला. तर बघूया आता यांच्या इथं भरपूर अशा डिशेस आहेत, त्या पण आपल्याला खायच्या आहेत. काय काय मिळतो ना मित्रांनो इथं, ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत समजणार आहेत. प्राईस पण सर्व जाणून घ्यायचं आहे. आणि एक बोलतो ना, स्टॉलवरचा एक चायनीज असतो, ती खायची मजा ना काहीतरी वेगळी असते. म्हणजे आपल्या चॅनलवरती पहिलीच व्हिडिओ असेल ती आपण चायनीजची शूट करतोय, कारण की एक क्रेविंग पण होती चायनीज खायची. तर बोललो कुठेतरी बेस्ट चायनीज शोधला, तर मला असं रील्स माझ्या माहिती येत होती की अशा अशा ठिकाणी चायनीज मिळतो आपल्याला बेस्ट. तर मंडळी बघूया आता लय भारी चायनीज कॉर्नरवरती आपल्याला काय काय खायला मिळतोय. तर या बघूया, माझ्या पाठीत आहे लय भारी चायनीज कॉर्नर. मराठी उद्योजक आहेत मित्रांनो, तर बघूया कसं काय झालं. नमस्कार, माणिकराव शिंदे माझं नाव आहे. कधीपासून भेटत आपण? मी गेली वर्षभरापासून इकडे खायला येत असतो. तर कळवेकरांना माझी विनंती आहे, मित्रांनो, कळव्यामध्ये चायनीज खाद्याचा आस्वाद आणि स्वस्त मस्त घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही भेट द्या. हनुमान टेकडीच्या पुढे साहेबानगरच्या अलीकडे आणि दोन्ही स्मशानभूमीच्या चौकामध्ये असले स्थानिक आणि मराठी युवकाचं लय भारी चायनीज सेंटर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला खाद्यपदार्थ स्वस्त आणि मस्त आणि चविष्ट मिळू शकतात. या ठिकाणी अवश्य तुम्ही भेट द्या. मंडळी, लय भारी चायनीज कॉर्नरला आपण भेट दिली मित्रांनो. आता काय काय आपल्याला घ्यायला आपण म्हणजे खाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. तर या तर मित्रांनो, हे आहे चिकन चायनीज भेल. त्याचबरोबर तिरंगा राईस घेतलेला आहे. तिरंगा राईस सोबत ना तुम्हाला चायनीज म्हणजे ही ग्रेव्ही मिळणार आहे, चिकन ग्रेव्ही मिळणार आहे. आणि त्याचबरोबर टार्झन नूडल्स घेतलेले आहेत, ते तुम्हाला एकदम युनिक वाटत असेल. आणि ह्यांचं सर्व युनिक जर बघितलात ना, तर तुम्ही हे बघा, ही लाल चटणी आहे आणि लाल सेजून चटणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्वीकडे मिळते ती. आणि ही बघा, ही आहे ना ग्रीन आपली सेजून चटणी आहे, पण ही कुठंच नाही भेटत. मी तर अजूनपर्यंत कधी खाल्ली नव्हती. बघूया टेस्ट कधी आहे त्याची, कारण की ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये डिफरंट नक्की असणार, तो आपल्याला बघायचा आहे. तर चला सुरुवात करूया. पहिला तर मित्रांनो, आता मी इथं साईडला ठेवतो. तर मित्रांनो, ही चिकन चायनीज वेल आहे. तर या तुम्हाला याची क्वांटिटी बिल दाखवतो किती आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, म्हणजे असा ढीग लावून दिलेला आहे अख्खा चिकन चायनीज भेलचा. म्हणजे तुम्ही इथं जर आलात ना, जर आईच्या बद्दल तुम्ही चिकन चायनीज भेल जरी घेतले तरी पण तुमचा पोट भरून जाणार, इथं मी नक्की सांगतो. तर चला मित्रांनो, बघूया आतमध्ये काय काय असतो. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये चिकन बघू शकता, खूप चिकन आहे. आणि बाजूला बोललं ना तर आपली नूडल्स असतात ते फ्रायवाले, ते आहेत. वा, खूप छान. तर चला ह्याची टेस्ट आपण पटकन करूया. मला पण राहत नाही मित्रांनो, आलो ना तेव्हा त्यांच्या चायनीज असा म्हणजे वास येत होता आणि एक स्मेल येत होती, खूप छान होती यांची. म्हणजे सेजवान चटणीची एक स्मेल येते ती. तर बघूया. खूप छान आहे मित्रांनो. आणि अजिबात स्पायसी वगैरे तुम्हाला इथं खायला मिळणार नाही. बघा, एकदम बॅलन्स आहे, खूप छान आहे. आणि जर तुम्ही पण आलात ना मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस आहे ना ह्याचा मी डिस्क्रिप्शनवर टाकून देईन. पण ह्याची चव काही युनिकच आहे मित्रांनो. म्हणजे भरपूर ठिकाणी खाल्ली होती, आता नाही की मी चिकन चायनीज पण खाल्ली होती. पण यांची एकदम आहे ना, म्हणजे एक ड्राय बोलू शकतो. त्याचबरोबर आहे ना कुरकुरीत, म्हणजे अशी एक त्या आतमध्ये जे नूडल्स असतात ना त्याला फ्लेवर येतो ना, खूप छान आहे. पण आणि इथं आलात ना तेव्हा सिटिंग एरिया आहे, तुम्ही इथं बसून पण खाऊ शकता, नक्की आहे. आणि इथं पार्सलची पण उत्तम सोय आहे. अगदी म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला खायला मिळणार आहे. तसेच बोलायला गेलात ना तर ह्याची प्राईस आहे ना मित्रांनो, फक्त म्हणजे हाफ घ्यायला गेलं 100 रुपये आणि 170 रुपयाला तुम्हाला फुल मिळेल. तर मित्रांनो, क्वांटिटी पाहिजे बघा, क्वांटिटी खूप छान देतात ते लोक. नमस्कार, मी आता जवळजवळ 15 दिवस झाले मी इकडे येऊन घेऊन जाते. व्हेज भात चांगला असतो, मस्त इकडे तुम्हाला छान व्हेजची चांगली होती म्हणून मी परत आली. आता ठीक आहे, आता प्राईस आता बाहेर पण तशीच आहे, ते इथे पण तशीच आहे. त्यांचा धंदा आहे, तो घेणारच ना. तर मंडळी, आपण आहे ना आता टार्झन नूडल्स मागवले. मी पण हे पहिल्यांदा नाव ऐकतोय. आणि टार्झन नूडल्स ना मित्रांनो बघायला कसे असतात. नूडल्स बघा कसे आहेत, म्हणजे एकदम हिरवा कलर आहे त्यांचा.
आणि बघू शकता ह्याच्यामध्ये चिकन आपण टार्झन नूडल्स मागितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे की बघायचे मला चिकन टार्झन नूडल्स कसे आहेत. तर या तर हे ग्रीन आहेत मित्रांनो, एकदम असा ग्रीन असला तर मी असं समजू नका की याच्यामध्ये मिरची मिक्स आहे. तर चला खरंच अगदी बेस्ट वाटले मला चिकन टार्झन राईस. पहिल्यांदा ट्राय करतो आहे, पण ह्याच्यामध्ये आहे ना सर्व बॅलन्स आहे. म्हणजे चिकन पण चांगला यांचा क्वांटिटीमध्ये आहे, प्लस त्यांनी जे व्हेजिटेबल टाकले आहेत ना ते पण अगदी म्हणजे चांगल्या प्रकारचे आहेत, एकदम फ्रेश आहेत. आणि यांचा चिकन वगैरे असतो ना मित्रांनो, हे दररोज म्हणजे वेगवेगळा आणतात. म्हणजे तुम्हाला असं काही देणार नाहीत, म्हणजे रोजचा स्टोर बिल झालेला आपल्याकडे काही इथं मिळणार नाही, कारण की यांचा दर दिवशी तेवढा संपून जातो. ह्याची फ्रेश क्वालिटी तुम्हाला याची दाखवतो कशी आहे हे बघा. आणि हे युनिक आहे माझ्यासाठी, तर युनिक आहे कारण की मी पहिल्यांदा खाते. मी याच्या आधी कधी असं म्हणजे ट्राय पण नव्हता केलेला की टार्झन राईस पण मला खायला मिळतील, पण आज कालव्याला येऊन ते माझं स्वप्न पूर्ण झालं. हो खूप छान आहे म्हणजे नक्की तुम्ही इथं भेट द्या. आणि वेगवेगळ्या प्रकार तुम्हाला नंतर मेनू मी दाखवतात, त्याच्यामुळे तुम्ही बघा काय काय यांच्याकडे अलग अलग प्रकारचे तुम्हाला चायनीज खायला मिळणार आहेत. तर चला मंडळी, लय भारी स्पेशल मग काहीतरी आज घेतलेलं आहे, तर तुम्हाला दाखवतो हा काय आहे मित्रांनो. तिरंगा राईस. मित्रांनो तिरंगा राईस आणि काय बोलतो माहिती आहे, ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला इकडं भगवा, पांढरा आणि हिरवा तुम्हाला राईस खायला मिळणार आहे. म्हणजे अलग अलग चवीचे 3 राईस तुम्हाला त्या मिळतील. आणि त्याचबरोबर आहे तुम्हाला हे बघा ही त्यावरून चिकन ग्रेव्ही पण मिळणार आहे. तर चिकन ग्रेव्ही एवढी म्हणजे असं ठीक वाटते ना, खरंच अशी क्वालिटी तुम्हाला अशी भेटणार पण नाही कुठं जर तुम्ही खायला गेलात तर. आणि त्याचबरोबर ना आपल्याला आपली मगाची स्पेशल ग्रीन चटणी बघा, रेड पण देतातच, पण ही ग्रीन चटणी आहे ना काहीतरी युनिकच आहे. म्हणजे शेजवान चटणी आहे पण ग्रीन कशी झाली ती मला माहिती नाही, काहीतरी प्रत्येकाचा एक वैशिष्ट्य असतात प्रत्येकाच्या. स्पेशल आता तुम्हाला मी हिरवा राईस आहे ना तो खाऊन टाकतो. तुम्ही टार्झन नूडल्स आता बघत आपण खाल्ले तर मग ग्रीन कलरचे होते. आता ह्याची चव बघूया कशी आहे. तर ह्याची चव मित्रांनो बघूया कशी आहे. तर हे आहेत आपले ग्रीनवाला राईस. म्हणजे थोडी युनिकच चव आहे मित्रांनो बघायला गेलं तर. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यामध्ये हे मिरचीचा ठेचा बिसा मिक्स करून तो हिरवा झाला, तर असं नाही मित्रांनो. खरंच एक चायनीजची चव आहे ना प्रॉपर ही याच्यामध्ये पण येते आहे. आणि त्याचबरोबर ना आपल्याला फ्राईड राईस सारखा म्हणजे व्हाईट राईस हे बघा ते पण तुम्हाला इथं खायला मिळणार आहे. त्याचबरोबर पण चटणी घेऊया, स्पेशल यांची ग्रीन चटणी आहे ना ती घेऊया. त्याच्यावर चटणी आहे ती पण. आणि चिकनची मित्रांनो दाखवतो तुम्हाला. म्हणजे असा मी खायला चायनीज खायला आलो, पण एवढं काय नाही. तुम्ही जवळ या, तुम्हाला ह्याच्यामध्ये ना भरून भरून चिकन टाकतील. जिथं इथं बघाल ना ते सर्वीकडे तुम्हाला चिकन आहे. चिकन राईस घ्याल ना असा म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही की थोडासा चिकन द्या आणि पटकन बनवू द्या, असं नाही. प्रॉपर चायनीजची चव आणि प्रॉपर चायनीज हा इथं लय भारीला मिळून गेला. एवढं आपण मागं सर्व ट्राय केलं आहे, बघितलं असाल. तर हे बघा हे ग्रीन चटणीसोबत मी आता फ्राईड राईस का मधला राईस नाही आपला तिरंगामधला तो खातो आहे. तर हे चव बघूया. खूप छान म्हणजे एक प्रॉपर चव चायनीजची माहिती तुम्हाला कशी असते ते प्रॉपर आहे. ह्याच्यामध्ये बॅलन्सिंग म्हणजे तुम्हाला बोलायला गेलं ना तर तिखट पण नाही की थोडा वेगळाच काय असं अजिबात ना. प्रॉपर चायनीजची चव मला इथं भेटून गेली. आणि त्याबरोबर शेजवान राईस मला असं वाटतं आहे तो पण इथं आपल्याला दिलेला आहे बाजूला ते बघा. तर शेजवान राईसची पण चव बघूया आपण. म्हणजे एक शेजवान राईसची पण चव आपल्या इथं मिळून जाणार आहे, कारण की एका आपल्या थालीमध्ये 3 राईस तुम्हाला देतील. आणि प्लस शेजवानची बघा एकदम म्हणजे प्रॉपर एक शेजवानचीच फील येते. शेजवानची आपण जो खातो ना तो त्यामध्ये अलग अलग तुम्हाला एक प्लेटमध्ये राईस देतील. त्याचबरोबर तुम्हाला एवढंच नाही ते बोलू गेलं ना तर तिन्ही राईसची चव आहे ना ती वेगवेगळी आहे तुम्हाला. म्हणजे एकसारखी तुम्हाला चव एका डिशमध्ये तरी मिळणार नाही, कारण की अलग अलग राईस आहेत, अलग अलग चव आहेत. छान असा कॉन्सेप्ट आहे यांचा मित्रांनो, बघू शकता. आणि त्याचबरोबर आहे ना चिकनची ग्रेव्ही तुम्हाला ह्याच्यासोबतच मिळणार आहे. यांचा कॉम्बो आहे म्हणजे चिकन ग्रेव्ही आणि तिरंगा राईस फुल आहे. आणि ह्याच्यामध्ये पण चिकन आहे ना मित्रांनो भरून भरून टाकले आहेत, तुम्हाला ग्रेव्ही देतील. हे बघा चिकन बघा मित्रांनो. आणि मागाशी पण बोलतो तुम्हाला इथं व्हेजिटेबल भरपूर टाकून देतात. हे बघा ही ग्रेव्ही आहे चिकनची. तर चला डायरेक्ट ट्रायच करतो, बघूया कशी आहे.
बघा हे चिकन बघू शकता मित्रांनो, एवढे दाडे आणि म्हणजे क्वांटिटी बोलाल ना यांची प्रत्येक गोष्टीमध्ये क्वांटिटी ती खूप चांगली आहे. नक्की तो व्हिजिट करा मित्रांनो, असं तुम्हाला अंदाज घेता तर. ग्रेव्ही आहे ना खूप छान लागली आता मला. चला आपण याचा मसाला बघूया कसा लागतो. खूप छान आहे मित्रांनो, मग तुम्हाला हायली रेकमेंड करेन. तुम्ही आलात नाही इथं तर तिरंगा राईस मात्र घ्यायला विसरू नका. तिरंगा आवर्जून घ्या. आणि ह्याची प्राईस फक्त ना 290 रुपये आहे. 290ला तुम्हाला 3 राईस आणि विथ तुम्हाला चिकन ग्रेव्ही मिळून जाईल. हे छान असा म्हणजे तुम्हाला 4 गोष्टी एका डिशमध्ये तुम्हाला मिळून जातील. ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो, नक्की भेट द्या. त्याचप्रमाणे अशी युनिक चटणी खायला मात्र विसरू नका. खूप छान चटणी लागते यांची, शेजवानच आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी एक बोलू शकतो की तुम्हाला जर चायनीज खायचं आहे ना, रेस्टॉरंटपेक्षा स्टॉलवर तो चायनीज असतो ना, तुम्हाला प्रॉपर एक चायनीजची चव देतो. आणि असाच आज मी एक स्टॉल घेऊन आलो होतो मित्रांनो. खरंच सर्व आता ट्राय केला, बहुतेक सर्व ट्राय केला, पण ह्याची चव आहे ना खरंच खूप छान आहे. म्हणजे एक स्टॉलच्या वरची चव असते ना ती इथं प्रॉपर मिळाली. आणि पहिली गोष्ट ना ह्यांच्या इथे सर्व फ्रेश तुम्हाला मिळून जाईल. ते भाज्यांपासून तर चिकनपर्यंत इथे सर्व फ्रेश तुम्हाला दर दिवशी चेंजेस करतात ते. तर याचा काय म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न येणार नाही. तर चला मंडळी, लय भारी आपण चायनीज कॉर्नरला भेट दिली होती. लय भारीचा चायनीज तुम्हाला मित्रांनो बोलतो लय भारीच आहे, कारण की आम्ही खाल्ला, आता ट्राय केला, सर्व बघितलं आपण काय काय ट्राय केला. म्हणजे पोट भरला आता एवढा मी ट्राय केला. इथं भरपूर प्रकारच्या व्हरायटीज पण इथं आल्यात ना त्या. आणि एक मराठी उद्योग ज्याने चालू केलेला आहे मित्रांनो, चांगली गोष्ट आहे की मराठी माणसं आपल्या इथे काम करतात आहेत. चायनीजचा आता जो टाकलेला आहे कलवाला आहे मित्रांनो. कलवावरनं, कलवा वेस्टला आलात ना तर खूप जवळ आहे कलवा वेस्टवरनं, कारण की इथं ठाणा वगैरे सर्वचे लोक असतील ना तर त्याच्यासाठी बेस्ट पडणार आहे. आणि चव आणि क्वांटिटी आणि क्वालिटी बघाल ना तर खूप चांगले आहे. आता खाल्ला आम्ही तर त्याच्यावरून समजून गेलो. भरपूर ठिकाणी चायनीज खाल्ला मित्रांनो, पण जरा चव युनिकच वाटली. असं नाही बोलू शकत की त्यांचा चायनीज चांगला नव्हता, त्यांची चव वेगळी वाटली. आणि व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरची पहिली अशी व्हिडिओ असणार ज्यामध्ये आम्ही चायनीजचा आपण म्हणजे प्रमोशन केलेलं आहे. तर मित्रांनो कशी व्हिडिओ वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा. तर भेटू एक नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.